कुठे काय कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते. आणि अर्नाळा किल्ला म्हटलं तर अगदी निसर्गानं सजलेलं आणि थटलेलं असं गाव. आणि ह्या गावामध्ये हा रंगणारा तो क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय. रॉयल किंग बिग बॅश धमाका सीझन 3 आतापर्यंत आपण पाहिल्यात. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन अर्थातच बेबो स्टार आहे. दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहिलं आर्मी बॉयज, परंतु तिसऱ्या वर्षामध्ये आता क्वेश्चन मार्क आहे. आणि ते क्वेश्चन मार्क कोणाच्या नावी जाणार? एकीकडे शिवप्रेमी विपक्ष बेबो स्टार. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. धावफलकामध्ये धावेंचा श्रीगणेश केला जातोय सिंगल धावेने. आज जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रेमात पडलोय. आणि अशीच ही प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा अर्थातच रॉयल किंग आणि संपूर्णतः धडकन बॉईज यांच्या माध्यमातून हा किताब हा आपण पाहतोय. हेमंत सुरुवात केले 4 धावेला. हेमंत म्हणतोय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर. 4 षटकांचे सामने असतील. सेमीफायनल 1 प्रेक्षकांच्या माहितीसाठी अखूट टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर धावा आतापर्यंत 6 आहेत. आमच्या सोबतीनं जॉईंट होतील आता कौस्तुभजी मेहर देखील. अजून एक येतोय. प्रयत्न चांगला होता, परंतु आता श्रीकांतला सातत्यानं म्हटलं जातं ना की बडे मॅच का बडा खिलाडी आहे. आणि त्या प्रकारचा आता त्याने एक्सलेट करायला चालू केलंय. गाडी आता टॉप गिअर मध्ये श्रीकांतची चालू झाली. धावफलकावर आतापर्यंत खऱ्या अर्थानं फुलतंय 10 धावा धावफलकावर येत असताना 2 खेळाडूंना भेदून बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. काय जबरदस्त सुरुवात आहे पहा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक, क्रॅकिंग फ्लाइंग स्टार्ट. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. वेगाने येतोय रनिंग बिटवीन द विकेट वेगाने. आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 15 म्हणजे दडपण वाढलंय. श्रीकांतने केलंय सुरुवात. 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आणि हेमंतच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 5 धावा. पहिली सेमीफायनल मॅच बेबो स्टार संघासमोर शिवप्रेमी. डेड बॉल आहे, परंतु चांगली सुरुवात. पहिल्या 6 मध्ये आतापर्यंत 15 आहेत. श्रीकांत म्हणताना की जंगलामध्ये ज्या वेळेला वाघाची एंट्री होते त्यावेळेला इतर जे गोलंदाज आहेत, इतर जे प्राणी आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि ज्या वेळेला श्रीकांत अर्थातच पॅट्रो स्ट्राईक एंडला उभा असतो त्यावेळेला इतर जे खेळाडू आहेत, इतर जे गोलंदाज आहेत त्यांचं अस्तित्व देखील धोक्यात येते. असे 2 खेळाडू आहेत. एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे. परंतु यावेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आहे. कारण जितेंकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे. चुकी 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 आणि येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. थँक्यू. थँक्यू डीजे. 20 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट बॉल. विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करतील, धावा रोखतील. सेमीफायनलची मॅच आहे. इकडून जर हरलात तर डायरेक्ट या स्पर्धेबाहेर जिंकणारा संघ फायनल मध्ये. त्यासाठी तुम्हाला विकेट कडे जावं लागणार आहे. ओ वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली होती, त्या कारणानं येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू थोडा अंपायरला रेफर केलं होतं वेगवान चेंडूसाठी आणि ते सुद्धा नाकारलंय. समोर डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत
एक धाव आणि अखेरकार 2 षटक संपल्यात. मृदुल 22 धावा. 22 धावा म्हणजे तुम्ही अर्धा पल्ला पार केलाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता असं असताना किमान तुम्हाला 38-40 यस, नक्कीच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 22 धावा धावफलकावर आहेत. काय सुरुवात आहे. 2 सलामीवर बॅटर आहे, परंतु शिवप्रेमी संघ म्हटलं ना तर दुसरीकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. ते देखील आता स्वतःला झोकावण्याचा प्रयत्न करतायत. येथून जर का पराभूत झालात तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असणार आहे. ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची, अर्थातच रॉयल किंग बिग बॅश धमाका खेळण्यासाठी आपल्याला ती लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. अगदी वर्षभराची वेटिंग करावी लागणार आहे. त्यासाठी दुसरीकडून देखील त्या प्रकारचे प्रयत्न असणार आहेत. परंतु श्रीकांत आतापर्यंत मैदानामध्ये आग उबळतोय. बॅक टू बॅक अजून एक चौकार. थँक्यू डीजे. पहा मृदुल, ज्यावेळेला मॅचला सुरुवात झाली होती दुपारच्या सत्रामध्ये बेबो स्टार संघाचा उल्लेख केला होता. बेबो स्टार या संघाचा या मैदानावर इतिहास वेगळा आहे. 16 वेळा यांनी फायनल जिंकल्यात आणि ती स्पर्धा आणि तो जिंकण्याचा रेकॉर्ड त्यांचा कायम सुरू आहे. फेकी वेगाने झाली. ओ, हातामध्ये आला असता तर चित्र बघण्यासारखं असतं, परंतु हातामध्ये चेंडू आलेला नाही. 1 रन कंप्लीट. यस, संधी मिळाली होती. संधीचं सोनं करणे यावेळेला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. परंतु यावेळेला सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलकावर आतापर्यंत 31 आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, हल्ला, येतोय चेंडू सीमारेखावर. 35 धावा या आतापर्यंत धावफलकावर आहेत. काय खेळ करतात, अफलातून खेळ. हेमंत राउत नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. फेकी नाहीये. फेकी झाले तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि अखेरकार 36 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहा, इतक्या फ्लाइंग स्टार्ट, इतक्या वेगाने सुरुवात झाली की अडचणी वाढल्यात. पुन्हा चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा. व्हाट अ मॅग्निफिसंट स्टार्ट बाय मिस्टर श्रीकांत नेमन. येस, नक्कीच पहिल्या 18 चेंडूंचा खेळ धावा धावफलकावर अगदी आपण पाहायला गेलं तर धावत आहेत. पहिल्या 18 चेंडू मध्ये 40 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू किती धावा धावफलकावर बनवल्या जातात, किती धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे, ह्या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय केला जातोय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावचीची संधी आहे आणि ती चुकी. अर्थातच काय 1+1 2 धावा पुन्हा एकदा त्या धावफलकामध्ये भर पडत आहेत. पहिल्या 18 चेंडूंचा कौस्तुभच्या आतापर्यंत खेळ 42 धावा या आतापर्यंत धावफलकावर आहेत. 42 धावांमधून चौकार, 9 चेंडू आहे. 9+1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. पहा, 42 धावा धावफलकावर आणि 42 धावांमधून 1 2 3 4 5 6 7 8 चौकार आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग केलंय श्रीकांत आणि हेमंतनी. परंतु पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 3 षटकामध्ये वार झाल्यात आणि त्या वार साठी तुम्हाला पलटवार करावा लागणार आहे. शिवप्रेमी संघाला पलटवार इकडून धावा थांबवेल. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने काय जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा पार. अजून एक चौकार. 4 धावा आणि आता पैशाच्या पावसाला सुरुवात झाली. पारितोषिक येत आहेत. क्या बात आहे कौस्तुभजी. म्हणजे आता श्रीकांत घेत नाही, परंतु टी शर्ट्स मध्ये देखील टाकले जातात पैसे. देवेंद्र काका होते. प्रेम आहे. बेबो स्टारचा मोठा फॅन आहे म्हणतोय मी. क्या बात आहे. काय फलंदाजी आहे. अक्षरशः मैदानाला आता आग लावतोय. तुफान आहे. सोकी काका, क्या बात आहे. पहा किती धावा झाल्यात. 50 धावांचा पल्ला पार झालाय. परंतु 50 धावांची पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त बॅटिंग केले श्रीकांत हेमंत. 2 चेंडूचा खेळ.
4 चेंडूचा खेळणे बाकी आहे. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान वेगवान चेंडू थोडासा अप कटर होता, त्या कारणानं बॅटाने बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. बॅकफुटवर गेले अजून एक चेंडूला गॅप मधून शोधलं, पाठवलं 4 धावेसाठी. अफलातून फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 55 धावा धाफकावर आहेत. अजून एक काय खेळ आहे, सातत्यानं आपण पाहतोय. वैयक्तिक ज्या प्रकारची खेळी आहे, श्रीकांत त्यासाठी ओळखला जातोय. पेट्रा ह्या नावाचं एक वेगळं वर्चस्व आहे. आणि या अगोदर झालेली जी स्पर्धा अर्थातच काया पाटील आली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. पोगो गँग चॅम्पियन संघ आणि त्या चॅम्पियन संघाचा संकट मोचक अर्थातच श्रीकांत आणि हेमंत राऊत अतिशय अफलातून खेळ. 24 चेंडूंचा खेळ. धाफकावर त्रेसष्ट धावा धाफकावर आहेत. येणारे 64 धावेंचं आव्हान हे धाफकावर असेल, परंतु श्रीकांत वैयक्तिक 44 धावेंची ती खेळी पेट्राची. अफलातून धन्यवाद डीजे. काय गीत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आज विचार विनिमय. धडकन ग्रुप, रॉयल किंग, प्रचंड मोठी मेहनत आहे. पटच्या 2 ते 3 महिन्यापासून प्रचंड मोठी मेहनत. ह्या स्पर्धेला आपण कशा प्रकारे अजून मोठी करता येईल यासाठी प्रचंड मोठी मेहनत आणि चोहीकडून आज आपण पाहायला गेलं तर प्रत्येक जण आयोजक मैदानामध्ये उभे आहेत. कुठे काय कमी तर नाहीये ना. ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. येणारे 64 धावेंचं आव्हान आहे. 2 सलामीवर बॅटर आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण त्या 50 पार केले होत्या. ती क्षमता आहे. ती क्षमताने आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. येणारे 24 मध्ये 64 धावा त्या धाफकावर बनवायच्या आहेत. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आज आठवावा लागेल त्या क्रिकेटच्या इतिहासातील तो जागतिक विक्रम. अर्थातच 12 मार्च 2006 ओडीआय क्रिकेटमध्ये टीम ऑस्ट्रेलियानं आपण पाहायला गेला तर 438 धावेंचं एक भलं मोठं आव्हान टीम साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं होतं. परंतु त्या देखील धावेंचा पाठलाग साऊथ आफ्रिकेनं कौस्तुभजी केला होता. अर्थातच काय तर क्रिकेटचा खेळ आहे आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे.
जितेन खऱ्या अर्थानं गोल्डन डकचा शिकारी बनतोय. या अगोदर जितेनचा तो काही आपण खेळ पाहिला होता, परंतु आता संकट आहे. आता संकटामधून संकटमोचक बनावं लागेल मिथून धनुला. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर आलेला चेंडू. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा धाफकावर कौस्तुभजी. पहिल्या 2 मध्ये 2 ही सुरुवात आहे. ओ सपळून केल्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळलाय. अपील सुद्धा होता, परंतु बऱ्याच वरती असल्या कारणानं चर्चा करतायत 2 पंच आणि नॉट आउट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. 3 मध्ये 2. हेमंत. ओ फलंदाज 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 बाद. मोठ्या विकेटचं बदन गॉन. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. विकेटवर टॉस होणार का? ठीक आहे. एंट्री आणि त्यानंतर टॉस. त्या अगोदर कॅप्टन आपल्या 10 खेळाडूंना रेडी ठेवा. चर्चा करा, टीम मीटिंग करा. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 किंग बॉईज समोर यज्ञेश 11. परंतु त्या अगोदर 64 धावांचा पाठलाग आहे. भल्ल मोठं आव्हान, ज्याची चर्चा मृदुलने केली होती. आता या भल्ल मोठं आव्हानला तुम्हाला ते भले मोठे स्ट्रोक, ते भले मोठे फटके आणावे लागणार आहेत, तरच तुम्ही या मॅच मध्ये जिवंत राहतील, नाहीतर तुमच्या अडचणी वाढणार. रिव्हर्सचा टेम. चेंडू 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 फेकी सुद्धा झाले, तोपर्यंत थर्ड अंपायरला आता रेफर केलं गेलंय. आता जे काय थर्ड अंपायर रेफर केलंय का? थर्ड अंपायर रेफर केले गेले तिकडे सर्व गोष्टी. चला नॉट आउट आहे, नॉट आउट. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 धावा. बघा मृदुल 18-61 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. यस, येणारे 18 चेंडू 61 धावा. थोडस डिफिकल्ट आहे, परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. आणि नवीन बॅटर थोडीशी उछाली आहे. सिंगल धाव बाईकच्या रूपानं ती धावफलकामध्ये भर पडली जात आहे. अमोल वैती एक अर्नाळा नगरीतील मोठा कलाकार म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे आज क्रिकेटच्या मैदानामध्ये. शिवप्रेमीचा तो संघ थोडासा हताश, थोडासा हतबल, थोडासा निराश आहे. एक भया मोठं आव्हान धावफलकावर दिलं होतं, परंतु त्या प्रकारचीच सुरुवात नाहीये. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नांना यश येणार का ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. परंतु धावफलकावर ह्या चौकारानं आतापर्यंत 9 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे, बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार. नॉट आउट अर्थातच सिंगल धाव ती धावफलकामध्ये भर पडली जातात. आतापर्यंत धावफलकावर 14 आहेत. 14 धावा धावफलकावर, अर्थातच आता 50 धावा अजून देखील त्या धावफलकावर आपल्याला बनवायच्या आहेत. बनवणं गरजेचं असेल. दुसरीकडे एक मोठी स्टार कास्ट म्हणून या संघाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. श्रीकांतचा तो खेळ आपण पाहिला, त्यानंतर हेमंत सारखा खेळाडू असेल, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. त्यानंतर साई सारखा खेळाडू, सतीश तांडेलला आपण पाहतोय. जयेश असेल, एक मोठी स्टार कास्ट आहे. आणि त्या बळावर अंडरम क्रिकेटमध्ये अर्नाळा किल्ला नगरीमध्ये ह्या काळा पाटील अलीमध्ये त्यांचं एक वेगळं वर्चस्व आहे. आणि तो संघ पुन्हा एकदा तो वर्चस्व दाखवण्यासाठी आता सज्ज आहे. अनेक मोठमोठे खेळाडू त्यामध्ये. अर्नाळा किल्ला नगरी म्हटलं तर ओल्ड इज गोल्ड. त्यामध्ये भगवान तांडेल असेल, मिथुन धनु असेल, दीपक धनु, दत्तात्रय तांडेल, जितेन धनु, अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. परंतु त्यातीलच एक दुसरीकडे आपण पाहतोय सतीश तांडेल आहे. आयुष वैतीन आज प्रभावित करणारा तो खेळ. श्रीकांत तांडेल, वेदांत तांडेल, हेमंत राऊत, संकेत तांडेल, दुर्गेश वैती, अभिषेक मेहर,
सलील मेहर अनेक मोठमोठे खेळाडू आहेत, त्यांना प्रभावित करणारा तो खेळ सातत्यानं दाखवलाय. परंतु आता कौस्तुभजी, ह्या मॅच मध्ये आपण पाहायला गेल्यानंतर मॅचचं पारड हे तेवढंच एकतर्फ गेलंय. पुन्हा एकदा तो वर्चस्व दाखवण्यासाठी तो बेबो स्टारचा संघ आता जवळ तर फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याच्या नांदात आहे. आता अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय पहा, परंतु काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. फक्त एक धाव आणि त्यामधून एक विकेट कोर्टाच्या या तिसऱ्या षटकामध्ये आले. 3 षटकांचा जवळपास खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गच साईच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल बॅकफुटवर गेले आणि बॅकफुटवर जात असताना बॅटरने बॉलचा संपर्क नसल्याने डॉट बॉल येते. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. येस, नक्कीच आता मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ती औपचारिकता आहे. नो पंचांचा एक हात हवेत आहे, अर्थातच ती अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये भर पडली जाते. खऱ्या अर्थानं क्रिकेटला आता एन्जॉय केलं जात आहे. ह्याच अर्णाला किल्ला नगरीने आपण पाहायला गेले तर अनेक मोठमोठे खेळाडू, अनेक मोठमोठे कलाकार, त्यातील सध्याच्या घडीला पाठच्या 2 महिन्या अगोदर कौस्तुभजी आपण पाहायला गेलं तर इंडियन आर्मी मध्ये ह्याच अर्णाला किल्ला नगरीतील प्रणय संजय मेहर हा देखील अर्णाला किल्ला नगरीचा सुपुत्र आपण पाहिला. त्यामध्ये अनेक मोठी अचीवमेंट. अर्णाला किल्ला म्हटलं तर सध्याच्या घडीला अर्णाला किल्ला नगरीचं पाऊल पडतंय पुढं. वेदांत निजाई, समृद्धी मेहर, अर्णाला किल्ला नगरीतील ते डॉक्टर देखील आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, खेळाडू असतील, अनेक कलाकार असतील, अर्णाला किल्ला नगरी म्हटलं तर एक कलाकारांचं आणि टॅलेंटने भरलेली एक मोठी खाण आहे. नाही, मृदुल खूप चांगला उल्लेख केला. पहा, आपण वसई कला क्रीडा महोत्सव मध्ये सुद्धा पाहिलं काय जबरदस्त अंडर 14-16 ने खेळ दाखवला होता किल्ल्यातल्या सर्व खेळाडूंनी. खरोखर मानावा लागेल. आणि अजून एक गोष्टींचा उल्लेख करायचा असतो वाटतो. आपला इतका मोठा समाज आहे, परंतु या गावासारखी माणुसकी कोणीही जिंकू शकत नाहीये. प्रत्येक येणारा गावातला माणूस इकडून आपल्याला आल्याशिवाय सोडत नाही, घरी घेतल्याशिवाय सोडत नाही. ही माणुसकी आहे या गावाची. मॅच फिनिश, सामना संपलाय. येस, नक्कीच एक तर्फा असा सामना आपण पाहिला. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. संघाचं नाव आहे बेबो स्टार. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे बडे मॅच का बडा खिलाडी, ज्याच्या बॅट मधून